अगोदर एकदा भेट आपल्या शाळेला झाली. तर आजच्या या वार्षिक तपासणीच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय साळे सर, शाळेचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर, आपल्या CRC टीमचे सर्व सदस्य, सर्व शाळांचे प्रतिनिधी, सर्वांचे मी प्रथमतः स्वागत करतो. आणि एक वेगळी शाळा म्हणजे जसं म्हणतात की वाळवंटामध्ये फिरल्यानंतर आपल्याला पाण्याची किंमत कळते आणि ज्यावेळेला पाणी दिसतं त्याला पाणी दिसल्यानंतर मनामध्ये जो एक वेगळा आनंद निर्माण होतो. तो आनंद देणारं ठिकाण म्हणजे या माळगावची शाळा असं म्हटलं तर वावगं ठरणार. खरं तर ज्या वेळेला मी शेख सरांच्या वर्गात गेलो तेव्हा शेख सरांना मगाशी म्हटलं की तुमच्या वर्गात आता मी दुसऱ्यांदा येतोय आणि मला मी माझ्या वर्गामध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज ज्या पद्धतीने राबवायची त्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज मला त्यांच्या वर्गामध्ये बघायला मिळाल्या. म्हणजे प्रत्येक शिष्यवृत्तीच्या तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची स्वतंत्र फाईल बनवणं, त्याच्यामध्ये त्यानं सोडवलेल्या प्रत्येक प्रश्नपत्रिका सिक्वेन्स वाईज लावून ठेवणं असेल. त्यासोबतच पहिलीच्या आणि दुसरीच्या मुलांचा ज्या पद्धतीचा कॉन्फिडन्स दिसून आला, म्हणजे मुलं ज्या पद्धतीने बोलत होते. कारण आपण आपली खेडेगावातली मुलं म्हटलं की मुलांच्यामध्ये बोलण्या वागण्यामध्ये एक प्रकारचा थोडासा न्यूनगंड दिसून येतो. मुलं बोलायला बघत नाहीत आणि अनोळखी माणूस दिसल्यानंतर त्याच्या पेक्षा वेगळी कंडिशन मुलांची होती की मुलं तोंडच उघडत नाहीत. परंतु आपल्या शाळेतली मुलं जितकं म्हणजे शिक्षकांची कीर्ती आहे तेवढीच मुलांची कीर्ती देखील इथून पुढच्या कालावधीमध्ये आत्तापर्यंत केलेली आहे, पण इथून पुढच्या कालावधीमध्ये देखील तेवढीच कीर्ती या विद्यार्थ्याची देखील होईल अशी सदिच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि चौथीचा जो आत्ताचा वर्ग आहे त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची पहिली आपली जिल्हा परिषदेची प्रत्यक्ष परीक्षा असो किंवा खाजगीच्या ज्या ज्या परीक्षांना आपण सर्व मुलांना बसवून त्या परीक्षा असो, त्या सर्व परीक्षांमध्ये तिसरीच्या आणि चौथीच्या मुलांनी ज्या पद्धतीने यश मिळवलंय त्याच्यामध्ये जर आपण सातत्य टिकवून ठेवू शकलो तर तुम्ही असं म्हटलं की बदली झाली नाही तर, पण मी अशी अपेक्षा व्यक्त करेन की जो कोणी शिक्षक येईल त्याला घेणं क्रमप्राप्त ठरेल. कारण वर्गाची तयारी त्या लेवलची बघितल्यानंतर जो कोणी व्यक्ती त्या वर्गाचा ताब्या, भले समजा अनफॉर्च्युनेटली आपल्याला काही शिक्षकांच्या जर बदल्या झाल्या तरी जो शिक्षक त्या ठिकाणी त्याला वर्गात किती कंडिशन मुलांची बघितल्यानंतर त्यांना ते घेणं भाग पडलं इथपर्यंतची तयारी छान पद्धतीने आपल्याकडे झालेली दिसून येते. तर निश्चितपणे पुढच्या वर्षीच्या चौथीच्या प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये असेल, तसंच शासनाच्या 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत असेल, निश्चितपणे आपल्याला यश मिळेल. त्यासोबतच एक छोटीशी विनंती सर्व शिक्षकांना आहे. विनंती यासाठी म्हणतोय कारण ही गोष्ट थोडी ऑप्शनल आहे. कारण नवोदय विद्यालयासाठी तयारी करताना बाहेरच्या ठिकाणी कुठं क्लासेसला जाणं, त्या ठिकाणी मुलं घेऊन घालणं करणं हे आपल्या कर्मचारी वर्गांना किंवा नोकरदारांना ठीक आहे, परंतु सर्वसामान्यांच्या कुटुंबाला ते परवडणारी गोष्ट नाही आहे. तर जे मुलं आपल्याकडे त्या पद्धतीची तयारी असतील अशा खास करून मुलांसाठी थोडी आपल्याकडे एफर्ट यावर्षी लावले जातील अशी अपेक्षा व्यक्त करतो की जेणेकरून त्यातला एखादा विद्यार्थी तिकडे सिलेक्ट झाला तर भले आपला पट एका दुसऱ्याला कमी होईल, पण त्या मुलाच्या आयुष्याचं कायमस्वरूपी कल्याण होईल अशा पद्धतीनं ते एक आपण प्रयत्न आपल्याकडे करूया अशी एक या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण आज जो मान सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.